पूर्वीचा त्याबाबत आपण सर्व जळगाववासी म्हणून आपण ज्या जिल्ह्यात आलेलो आहे अधिष्ठान मुक्ताबाई येथे आहे आणि आपण ह्या अधिष्ठानावर एक संदेश द्यावा वारकरी संप्रदायाला. हे स्थान तुकोबारायांची साधनाभूमी अबाधित राहण्यासाठी आपला संदेश हा अत्यंत मोलाचा आहे हे आपण तो द्यावा. वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू तुकोबाराय हे नाव घेतल्याशिवाय त्या संप्रदाय विचार कोणीच पूर्ण करू शकणार नाही. आणि मग महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी उपासना केली, जगद्गुरू तुकोबारायची उपासना भंडारा डोंगर असेल, घोराळा असेल, भामचंद्र असेल, त्या संदर्भात खूप इतिहास आपल्यासमोर आहे. तो इतिहास पुढे नेण्याचंच काम आपण सर्व करत असतो. पण एखाद्या त्या डोंगराला त्याच्या अस्तित्वाची तळा जाण्याचं किंवा अस्तित्व संपवण्याचा जर मुद्दा पुढे येत असत तर सर्व वारकरी म्हणून त्याला आपण विरोध केला पाहिजे. आम्ही या मताचे आहोतच. मुक्ताई हा जो फळ आहे, मुक्ताई संस्थान आहे, मुक्ताई परिवार आहे, या परिवारामध्ये आपण हा भामचंद्र डोंगर हे आंदोलन आदरणीय आमचे मधुसूदनजी महाराज, मानेताई आदी कोणी सर्वांनी ही प्राचीन स्वरूपाची मी नावं सांगितली, पण सर्वांच्या सहकार्याने पुढे जे आंदोलन जात आहे ते आंदोलन पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. आम्हीसुद्धा त्या आंदोलनात त्या चळवळीमध्ये सहभागी आहोतच. म्हणजे आज सहभागी झालो अशातला भाग नाही. वैकुंठवासी गुरुवर्य ज्यांना वारकरी भीष्म म्हणायचे त्या काळामध्ये असे निवृत्त महाराज वक्ते, त्यांचे आम्ही पाईक आहोत. त्यांचे विचाराची छाप आमच्याकडे आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याच मार्गाने चालणारे असल्यामुळं या आंदोलनामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने सहभागी होऊ आणि हे आंदोलन यशस्वी होईल. हे काही एखाद्या व्यक्तीचं काम नाही, एकल्याचा नव्हे खेळ आणि मी सर्वांचंही सहकार्य एकमेकांना सहाय्य करू आणि हा एक चांगला विचार पुढे नेण्याकरता आणि ते सक्सेस करण्याकरता, यशस्वी करण्याकरता शक्तीची गरज असते कुठल्याही कार्याला. आज आपण ज्या शक्तीच्या जो उभी आहोत ती सर्वात मोठी शक्ती आहे आदिशक्ती मुक्ताबाई. आणि आदिशक्ती मुक्ताबाई या कार्यामध्ये आपल्याला पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये, यशस्वी करण्याच्या संदर्भामध्ये शक्तीचं अधिष्ठान असलेल्या मुक्ताबाई आपल्याला शक्ती प्रदान करतील आणि हा लढा यशस्वी होईल अशी ग्वाही आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समोर आपण सर्वांच्या सहकार्याने घेऊ आणि हा लढा यशस्वी करण्याकरता प्रयत्न करू. आपल्या वाट्याला जी जबाबदारी ती जबाबदारी आपण स्वीकारून पुढे जाऊ.